अनघा दत्तलक्ष्मी इथे आम्ही आता आलेलो आहोत। अनघा दत्त स्वरूपात इथे पूजा करण्यात येते। हे बघा श्री दत्त सरोवरम, इथे हे दत्त सरोवरम आहे आणि याच्या समोर आहे वल्लभ अनघा दत्त क्षेत्र, इथे आम्ही आलेलो। आधीच काढून घ्यावं अनघा दत्त मंदिर बघा, हा एंट्रन्स आहे। महालक्ष्मींचं हे पवित्र असं स्थान, आतमध्ये इथे अजिबात अलाउड नाही आहे कॅमेरा, त्यामुळे बाहेरच ह्या मंदिराचं दर्शन तुम्हाला घेता येईल। खूप छान, इथे पण आतमध्ये अनुभव खूप छान येतो। अनघा लक्ष्मी म्हणजे दत्तगुरूंचं आपण म्हणू शकतो अर्धांगिनी बायकोसोबतचं अनघा लक्ष्मी स्वरूपामध्ये दत्तगुरू आणि अनघा लक्ष्मी यांचं हे स्वरूप आहे। असं हे सुंदर मंदिर आणि इथे आमचं आज दर्शन झालेलं आहे। पौष महिन्यामधली शुक्ल दुर्गाष्टमी या पवित्र दिवशी आमचं इथे दर्शन झालेलं आहे। अनघा लक्ष्मी नमो नमः, अनघा लक्ष्मी नमो नमः, अनघा लक्ष्मी नमो नमः। कुकुटेश्वर महादेव इथे आम्ही आलो। श्रीपाद शिवल्लभांच्या पोथीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं हे कुकुटेश्वर महादेव। स्वयंभू श्री गुरुदत्तात्रय स्वामी श्रीपाद शिवल्लभ स्वामींचं स्थान, कालांनी दत्त इथे ज्यांना म्हणतात असं हे स्थान आहे। हे मूळ स्थान आहे दत्तगुरूंचं। इथेच कुकुटेश्वर मंदिर पण आहे। पादगया येथील विष्णुपाद आपल्याला दिसत आहे, छान इथे बघा। ओम विष्णवे प्रभ विष्णवे, ओम विष्णवे प्रभ विष्णवे, ओम विष्णवे प्रभ विष्णवे। बघा कुकुटेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। याच्या मागे आख्यायिका अशी आहे की गयासूर नावाचा राक्षस होता आणि तो गयासूर राक्षस, त्याला वरदान प्राप्त झालं होतं ब्रह्मदेवांकडनं आणि त्या वरदानामध्ये त्यांनी मागून घेतले होते असे आशीर्वाद की ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्यामुळे सगळी पापं धुवून जातात, त्यामुळे त्याच्या दर्शनाने जी काही लोकांची पापं असतील ती नष्ट व्हावी असा त्यांनी वरदान मागून घेतलं होतं ब्रह्मदेवाने। त्यामुळे इंद्रदेवाला संकट पडले, सगळ्या देवांना संकट पडले। जे पाप लोक करून यायचे ती पापं त्या गयासूर, त्या असुराच्या दर्शनाने ती पापं धुतली जायची। त्यावेळेस बाकीच्या सगळ्या देवांनी विनंतीवरून ब्रह्मा विष्णू महेश यांनी बघा साधूंच्या वेशामध्ये त्याच्याकडे गेले, गयासूर राक्षसाकडे, आणि त्यांनी त्याला दान मागितलं। त्या दानामध्ये ते म्हटले की तू आम्हाला यज्ञासाठी भूमी एक करून दे, अशी भूमी दे की जिथे आम्ही यज्ञ करू शकू। तर तुझ्या शरीराचं, गयासूर राक्षस इतका विशाल होता, त्याला किती मोठं होतं आहे, त्यामुळे अशी आम्हाला हे करून दे आणि यज्ञाची जागा करून दे की ज्याद्वारे आम्ही आमचा यज्ञ सफल करू शकता। बघा इथे हे पादगया इथे तुम्ही बघू शकता, इथे तीर्थ आहे आणि इथे आहे हा असुर इथे दाखवलेला आहे बघा। आणि ह्या पादगया असुराच्या इथे बघा, हा पादगया असुर ब्रह्मदेव आहे आणि पादगया म्हणजे पाऊलं ज्या ठिकाणी येते असं हे पादगया म्हणजे असं म्हणण्यात येतं की या ठिकाणी शंकरदेव म्हणजे पायाचा भाग असलेला
असुराचा इथे भाग होता, म्हणून याला पादगया पण असं म्हणतात. आणि इथे सगळी पापं धुतली जातात असं याला नाव आहे. तर त्याद्वारे ब्रह्मा विष्णू महेश यांनी अवतार घेऊन बटुकाच्या स्वरूपात इथे त्याच्याकडनं यज्ञासाठी भूमी मागून घेतली असुर राक्षसाकडनं, गयासूर राक्षसाकडनं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याकडनं वचन घेतलं की जर तू आमचा यज्ञ पूर्ण होईपर्यंत 7 दिवसात जर तू इथे हल्लास तर तुझं वचनभंग होईल. आम्हाला जो तू वचन दिलेलं आहेस की यज्ञ होईपर्यंत तुझं अजिबात तू हलणार नाहीस. अशा प्रकारे 6 दिवस झाले आणि 7व्या दिवशी शंकर देवांनी कुकुटेश्वर म्हणजे कोंबड्याची रूप घेऊन त्यांची बाग दिली. त्यामुळे कुकुटेश्वर असं महादेव या स्थानाला म्हणण्यात येतं. आणि त्यामुळे सूर्य उगवला नसताना पण इथे महादेवांनी बाग दिली आणि मग त्यामुळे हा असुर हल्ला आणि मग त्याचं वचनभंग होऊन त्याला मारण्यात आलं असं ह्या स्थानाचं. आणि आशीर्वाद जाणवत आहे, तुम्ही मागे बघू शकता इथे पादगया हे तीर्थ आहे आणि या तीर्थाच्या ठिकाणी तुम्हाला गयासूर राक्षस दिसेल आणि त्याच्या पायाशी आहे कुकुटेश्वर महादेव, मग त्याच्या मस्तकाजवळ आहे श्री विष्णू आणि बघा नाभीच्या तिथे आहेत ब्रह्मदेव. तर अशा तिन्ही देवांनी मिळून ह्या गयासूर राक्षसाचा वध केला आणि त्याला जे वरदान मिळालेलं त्यामुळे तो उन्मत्त झाला होता ते पूर्ण त्याचा गर्व हरण करण्यासाठी त्याचा नाश करण्यात आला. असं हे पवित्र तीर्थ आहे. असं मानण्यात येतं की इथे मोक्ष पण मिळतो. तर असं हे तीर्थ आहे आणि खूप छान आमचा अनुभव आला. 30 रेखीतर्फे सगळ्यांचे खूप खूप आभार. महादेव मंदिराचं हा मेन एंट्रन्स आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, तरी मला थोडंसं घेता आलं तेवढं मी घेतलेलं आहे. खूप छान हा असा परिसर आहे. पिठापूरमध्ये नक्की जर तुम्ही आला तर नक्की ह्या स्थळाला तुम्ही भेट द्या आणि खूप छान इथे आहे. बघू शकता साक्षात श्रीपाद वल्लभ यांचे आजोबा बापांच्या ज्या दत्तगुरु महाराजांच्या मूर्तीशी संवाद साधायची अशी मूर्ती ह्या ठिकाणी आहे. खूप छान आम्हाला इथे आशीर्वाद जाणवले. ओम शिवाय नमस्तुभ्यम, ओम शिवाय नमस्तुभ्यम, ओम शिवाय नमस्तुभ्यम. शिवशक्ती म्हणजे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळत आहेत आणि खूप छान असं हे स्थान आहे. प्रत्येक स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक पृथ्वी तत्वरूपी या धार्मिक स्थळांना आम्ही भेटी देत आहोत आणि आम्हाला भरभरून शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. अशी ही आमची पिठापूर यात्रा खूप छान चालली आहे.